माणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातीत आपण वाढलो त्या मातीची आणि संस्कृतीची जाण असणे अत्यंत महत्त्वाचे असते, असे मत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाण येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या भव्य गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव 2025च्या उद्घाटनावेळी केले. गव्हाण ग्रामपंचायतीसमोरील मैदानात रविवारी पार पडलेल्या या सोहळ्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केक कापून आणि त्यांचा भव्य सत्कार करून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ही टोपी फार महत्त्वाची आहे. आपण ज्यावेळेला पावसाळ्यात जातो ना, तर वारा इतका जोरात असतो, पाऊस मोठमोठ्यानं आदळत असतो, म्हणजे ठिपके त्याचे इतके मोठे असतात. त्यावेळी ही टोपी आपलं फार मोठं असं संरक्षण करतं. आणि मी असा वयाच्या जवळजवळ 18व्या-20व्या वर्षापर्यंत म्हणजे 12-14 वर्षापासून 6-7 वर्ष त्या पावसापाण्यात गेलेलं आहे. आणि या टोपीनं आपलं रक्षण केलं आहे. आणि म्हणून कोली टोपी नुसती कोली टोपी नाही, तो रुमाल, लंगोटी लंगोटी पेलवारांची लंगोटी वेगळी आणि आपलं लंगोटी रुमाल वेगळा, हा सुद्धा मी अनेक वर्ष घातलेलं आहे, पेन केलेलं आहे. आणि मग त्यामुळंच अशाच प्रकारचा आकाश, तुम्ही आता जो हा महोत्सव साजरा करताय, असाच आकाश हा महोत्सव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण पनवेलमध्ये कित्येक वर्षे साजरा करत होतो. मग त्या आगरी कोळी महोत्सवाचं आपण नंतर आम्ही ते मल्हार महोत्सवात रूपांतर केलं. म्हणजे आपल्याला आपण जे ओरिजिनल आगरी आहोत, कोळी आहोत, भूमिपुत्र इथले आहोत. आणि शिवणकर सर, मला वाटते तुम्ही आपले बऱ्या वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्ष झाले असतील तेव्हापासून या बाबतीतलं आपण सांस्कृतिक काम करतो आहे. तर हे काम इथं अतिशय महत्त्वाचं आहे. आज मात्र मुलांना बऱ्याचशा महिला भगिनी आणि इथले लोक आले आहेत, त्यांना आपला सांस्कृतिक कार्यक्रम बघायचा आहे, तर ती ओढ जास्त आहे. आणि म्हणूनच स्वागत जास्त होत असताना, कारण सगळे महत्त्वाचे लोक आहेत, 40-50 लोक आहेत महत्त्वाचे, पुढेही तसे बसलेले आहेत. सर्वांचं स्वागत करणं गरजेचं जरी असलं तरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना थोडंसं आपण हे लवकर सुरू होणं गरजेचं आहे. पण हे आपला सांस्कृतिक महोत्सव तुम्ही सुरू केला ते अतिशय महत्त्वाचं. मी तर त्यांना सांगितलं होतं, थोडे थांबा, आपण हा महोत्सव त्या रामशेठ ठाकूर मैदान जे आहे ना, त्या मोठ्या मैदानावर घेऊया, जे 5 एकरचं मैदान तिथं आपल्याला आहे. 2018, 19, 20, 21, 22, 23, 24 5-6 वर्ष प्रयत्न करून सिडकोच्या मागे लागून भांडून सिडकोच्याकडनं त्याला मैदान म्हणजे प्लेग्राऊंड अशा प्रकारचं आरक्षण टाकलं आहे. प्लॉट नंबर सेक्टर 12, प्लॉट नंबर 6, प्लॉट नंबर 5 जो आहे, मी म्हटलं ते बरोबर आहे. या आस्थापना जी आले सिडकोसारखी, JNPT सारखी, ही अशी ऐकत नाहीत. मी खासदार असताना आपल्या होड्या ज्या जातात कोळीवाड्याकडून, तर त्याला होड्या ज्या जातात आपल्याला नावाशेवा खाडीमधून, आणि तो खडक जो आहे तो खडक पाण्यामध्ये ब्लास्टिंग करून खोल करावा. भरती ओढीच्या फार वेळ होतो आहे, म्हणजे आपल्या खाड्यांना होड्यांना धोका होतो आहे, आणि त्याच्यामुळं तो करावा, हे त्यावेळेला आपण प्रयत्न केलेले आहेत. महेश बलदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या विभागातल्या मच्छीमारांच्या सुद्धा आपण बरेचसे प्रश्न गोष्टी आहेत. ते पूल आले सुद्धा आपण जे नुकसान भरपाई मिळाले पाहिजे त्याकरता आपण केले. अगदी त्या लोकांना सर्व्हिससाठी इथं आपल्याला त्यांचे ऑफिस काढले, याच ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आपण मिटिंग वगैरे घेतल्या. हे सगळं केलं आहे, पुढेही करायचं आहे. आणि त्याच्याकरता आपण सर्वांनी एकत्र राहणं हे महत्त्वाचं. निवडणुकीत पक्ष वेगवेगळे असतील, पण एरवीच्या वेळेला आपल्याला एकत्र राहून काम करणं महत्त्वाचं आहे. आणि मग हा विकास होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं बसवायचा आपल्याला. प्लॉट नंबर 4, सेक्टर 12, प्लॉट नंबर 4 आपल्या जमिनी घेतल्या 15,000 रुपये एकराप्रमाणे. आणि सिडकोकडे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला या तिथं आपल्या खारकोपर रेल्वे स्टेशनसमोर सिडकोनं एक सत्ताबाई चौक आपण नाव दिलेलं आहे, त्याच्या बाजूला 1 एकर जागेकरता त्यांनी आपल्याला 5,35,00,000 रुपये मागितले. आपल्या जमिनीची किंमत 15,000, त्यांच्या ताब्यात गेली आपलीच जमीन, तर झाले किती 5,35,00,000. म्हणजे ह्या पद्धतीत जर होत असेल तर त्याला आपणही आपला हिसका दाखवू.
आणि या तुम्ही काय करताय बघू आणि त्या पद्धतीने जायचं आहे. आणि म्हणून आपली जी मागणी आहे मैदानाची, आपण काय झालं गावांकरता मैदान पाहिजेलं आहे. मैदान काय आपलंच आहे. ज्या वेळेला इथं आपण हे पुलाचं काम सुरू झालं त्याच्या अगोदरच मला महेंद्र खरात आणि यांनी सांगितलं की आपल्याला मैदान करायचं आहे. माझ्याच गाड्या माती घेऊन आल्यात, माझीच पोकलीन आली, डोजर आला आहे आणि ते जे काही माती टाकलं आहे त्याला मैदान म्हणायचं आपण. ते मैदान त्यांनी ऑफिशियली परवानगी देऊ अगर न देऊ तर आपण घेतलेलं आहे आणि त्या मैदानावरती आपण आपला हक्क सांगायचा आहे. कधी काळी त्याच्यामध्ये तुम्हाला काय विस्तार करायचा असे अंगीकार असेल तुम्हाला सांगा, त्याकरता आपण नक्कीच तयार आहोत. कार्यक्रमात आमदार महेश पावदी यांनी कोळी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. तसेच आपल्या समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन असे त्यांनी नमूद केले. माझं या तरुणांना अजून एक विनंती आहे की तुम्हाला या ठिकाणी गव्हाणला जर मच्छीमार बंदर मला मागे भेटलेले की जेटी बनवायची, मला सचिननी आमच्या सांगितलं की इथे जेटीची गरज आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, हे सरकार जे नील क्रांती नरेंद्र मोदी साहेबांनी आणली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं मोठं पाहिजे तेवढं बंदर आपल्याला बनवता येईल. याकरता शासनाच्या ज्या ज्या सुविधा आहेत आपण आपली संस्कृती जपताना आपण हे सर्व करतोय. पण याबरोबर आपण आपल्या समाजाच्या उत्थानाकरता जे जे काय करता येईल ते करूया. त्याच्याकरता आम्ही सर्व व्यासपीठावर बसलेले तुमच्यासोबत आहोत. कारण या आपल्या सांस्कृतिक वाढीबरोबर आपली आर्थिक वाढ ही या समाजाची कशी होईल त्याच्याकरता तुम्ही आणि आम्ही सर्व मिळून आणि सरकारकडून जे जे लागेल ते तुमच्याकरता आणून देण्याचं मी या ठिकाणी आश्वस्त करतो की संस्कृतीबरोबर आपल्याला बाकीच्याही गोष्टी पुढे न्यायच्या आहेत त्या नेऊया आणि तुम्हाला जे जे लागेल. आणि मी जबाबदारीने सांगतो की बोटीतलं सांगितलं तर बोटीतलं आपल्याला पठाणपासून विण, झाडं, डेक, बुशिंगा या सगळ्याचं आपल्याला पूर्ण नॉलेज आहे. कारण आपण 35 वर्ष या फिशिंगमध्येच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मोठ्या बोटीचा घ्या, पर्शियन नेटचा घ्या, कुठल्याही बोटीच्या प्रत्येक पार्टशी महेश बालदी वाकिफ आहे. मी जबाबदारीने सांगतो, या इथे राजकारण करणाऱ्या 70% लोकांना या बोटीतल्या अर्धे पार्टी माहीत नसेल. पण आपल्याला या व्यवसायाकरता जे जे करता येईल ते या तरुणांनी पुढे येऊन केलं पाहिजे आणि तुमच्या खांद्याला खांदा लागून आणि गरज लागली तर तुमचं एक पाऊल पुढे टाकण्याची आपली तयारी आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला पूर्ण सहकार्य देण्याचं मी या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करतो. आणखीन एक, आपल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं 75वे हे पूर्ण वर्ष आपण अमृत महोत्सव म्हणून साजरा करतो आणि तुम्ही या तुमच्या सांस्कृतिक महोत्सवात शेठचा एक केक कापलात. शेठना दीर्घायुषी होण्याकरता ज्या शुभेच्छा दिल्यात त्याकरता पुन्हा माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याकडून तुमचं मनपूर्वक अभिनंदन, आभार. रायगड जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गव्हाण कोळीवाडा होड्यांसाठी असणाऱ्या एका वैशिष्ट्यपूर्ण बावटा प्रक्षेपणाचा कार्यक्रम हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. वेसावकर आणि मंडळींचा प्रसिद्ध डान्स, गव्हाण कोळीवाडा प्रस्तुत विशेष नृत्य आणि स्टेप आर्ट डान्स ग्रुपने प्रेक्षकांची मने जिंकली. Honey
सम्राट कोळी, आकाश कोळी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ गव्हाण कोळीवाडा यांनी या भव्य महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पांडुरंग म्हात्रे, भाऊशेठ पाटील, विश्वनाथ कोळी, निलेश खारकर, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, वसंत म्हात्रे, आकाश कोळी, सम्राट कोळी, निकिता खारकर, भूषण भगत, योगिता भगत, सचिन देशमुख, विनायक कोळी, प्रमोद कोळी, पियुषा कोळी, सरगम कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आतिश पाटील यांनी केले.